मॉर्निंग गाईज, आदित्य गडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो. सो गाईज आज आहे सॅटर्डे. सो आता मी आता ऑफिसला निघतो गाईज. मी रेडी वगैरे झालं आहे, बूट वगैरे पण हे केलं आहे, मी थोडंसं पुसलं आहे. सो मी आता निघतो गाईज. मी रेडी तर झालो आहे आणि जस्ट आता रोहिणी ताईला कॉल केला मी, ती पोचली आहे वर्धाला. सो मी रेडी वगैरे झालो आहे. चला गाईज आता मी निघतो. चला जाऊया ऑफिसला. गाईज मी ऑफिसला पोचलो आहे आणि जस्ट नाश्ता केला आहे मी. मला 11:30 वाजता भेटतो मी ब्रेकला. गाईज मला टी ब्रेक झाला आहे, सो चाललो आहे मी. आणि आजचा आउटफिट सांगा गाईज कसा दिसत आहे. मी माझा शूज खूप दिवसानंतर घातला गाईचा. गाईज नाश्ता झाला आहे माझा. आणि एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला. रोहिणी ताईची जी लॅपटॉपची बॅग होती ती हरवली आहे. हरवली म्हणजे चोरानं चोरी केली आहे. सो असं झालं आहे गाईज. ती वर्धाला गेली आहे. सो रात्री ती झोपली होती आणि तेवढ्यामध्ये काय झालं आहे, कोणीतरी आलं असेल आणि चोरी केली असेल. तिची बॅग चोरी झाली आहे गाईज. तिनं सांगितलं आहे, ती रडत होती थोडी. बरं झालं की ते लॅपटॉपच्या बॅगमध्ये लॅपटॉप नव्हता. बरं झालं. तिचे बड्स हरवले आहे, चार्जर हरवला आहे आणि बॅग हरवला आहे. मी तिला रोज बोलायचो की मला लॅपटॉपची बॅग दे म्हणून तुझी यूज करायची. ती नाही, तिची म्हटलं घे, चोरीच झाली म्हटलं. तो गाईज असं झालं आहे, तिची बॅग चोरी झाली आहे. म्हटलं टेन्शन नको घेऊ, तर जाऊ दे म्हटलं. चला गाईज मी जातो आता. तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो. आणि बघा मी आज शूज कुठला राहतो. माझा आवडता शूज आहे हा लॉंगवाला, हा वाला. चला जातो. क्या किधर भाई, म्हणतो कुठे चालला? चल ना ब्रेक. आत्ताच आलो रे. चालतं, येऊ का जाऊन? चल बाय. गाईज मला लंच ब्रेक झाला आहे. सो मी आता जेवायला जात आहे. आणि आज टिफिन नाही आणला आहे. सो मला आता काहीतरी बाहेरच काहीतरी खावं लागेल. का की राईस नाही आवडत? ठीक आहे, मला मी खातो. श्रीलंका राईस काय ते खात नाही. हा नाही यार. ते गाईज माझं जेवण झालं आहे. सो मी आता अंदर जातो आणि तुम्हाला भेटतो ऑफिस संपल्यानंतर 7:30 वाजता. जस्ट मी मला कॉल केला, त्यांना सांगितलं जेवण झालं म्हणून. तर त्यांना सांगितलं मी ऑफिस सुटल्यानंतर फोन करतो म्हणून. तो गाईज मी जातो आता अंदर. 7:30 वाजता भेटतो. हे गाईज ऑफिस झालं आहे माझं. हे गाईज माझं ऑफिस झालं आहे. काही नाही गाईज. लिफ्टमध्ये लिफ्ट आली आहे. घरी आलो आहे मी. मला ब्लॉग काढायला वेळ होता, पण माझ्या फोनमध्ये स्टोरेज नव्हतं. सो मला आज परत माझं काम करावं लागेल स्टोरेजचं. सो मी थोड्या वेळामध्ये लॅपटॉप काढतो, स्टोरेजचं काम करून घेतो. सगळ्यात पहिले तर मी जेवतो. आणि जेवणामध्ये मी काहीच नाही बनवलं आहे. मी पार्सल घेऊन आलो आहे, दालचं घेऊन आलो आहे काहीच. सो मी दालचा खातो. काहीच पोट भरून जेवण झालं आहे. सो आता मी थम्सअप आणला आहे. थम्सअप पितो होता मी. कुठलं आहे थम्सअप? हां, थम्सअप. आणि बघा रोहिणी ताईचे चॉकलेट्स बघा किती आहे. खूप चॉकलेट्स खाते. आणि मी लॅपटॉप केलं आहे ओपन गाईस. मी माझं काम करून घेतो आता. कॉपी करून घेतो फोटोज व्हिडिओ. मी मोबाईलमधले फोटो कॉपी करत होतो, व्हिडिओ फोटो वगैरे याच्यात. तेवढ्यामध्ये मला एक व्हिडिओ भेटला गाईस. मी कॅटरिंगच्या कामाला जात होतो. सो मी सलाद कापत होतो, मुळा कापत होतो.
सो गाईस तो व्हिडिओ बघितला मी. अरे म्हटलं कसे दिवस होते त्या टायमिंग मी काम करायचो. सो गाईस तुम्हाला दाखवतो तो व्हिडिओ बघा. हा बघा मी पहिलं कसं दिसायचो बघा मी. हा बघा चला आणि माझ्यासोबत राहायचं लक्कीला तुम्ही बघा. एक ब्लॉग असेल त्याच्या मामाचं लग्न होतं, त्याच्यामध्ये लक्की नावाचा एक मुलगा आहे, तो माझा भाऊच आहे. त्याच्यासोबत खूप कामाला जायचो मी बघा. त्याच्यासोबत हा व्हिडिओ, हा पण व्हिडिओ आहे. पुष्पा आले होते, श्रीवल्ली गाण्यावर करतोय. आम्ही एवढं जास्त एन्जॉय करायचो ना गाईस, खूप म्हणजे खूप. आता आठवतात ते दिवस की आम्ही ऑर्डरला फक्त एन्जॉय करायला जायचो. पैसे तर मिळायचे आम्हाला, पण मित्रसोबत राहिले ना गाईस एवढा एन्जॉय व्हायचा, एवढा म्हणजे दिवस कसा गेला, आम्ही किती काम केलं ते कळतच नव्हतं. फक्त निवांत काम करा, मित्र राहिले, एकामेकाचा मजा करा. खरं खूप मजा यायची गाईस. आणि मला आठवतात ते दिवस, मी कॅटरिंगची कामं केली होते तेव्हाचे. गेले ते दिवस, राहिले ते आठवणी. रोहिणी ताईला रक्षाबंधन नाही, तिच्या बड्डेच्या वेळेस गिफ्ट दिलं होतं तिला काहीच. सो त्या टाईमची आम्ही रक्षाबंधन येणार आहे काहीच, तिला गिफ्ट द्यावं लागेल आता. बघा मी काही दिलं होतं तिला गिफ्ट. हां तिला फ्रेम दिली होती काहीच बघा, फोटो फ्रेम दिली होती. तिचे रिॲक्शन बघायला ना खूप मजा येते गाईस. ती एवढी हॅप्पी होती रोहिणी ताई. बघा ना गाईस किती हॅप्पी झाली होती गाईस. हा व्हिडिओ बघून मी शॉक झालो आहे, हा मी आहे म्हणून. मला कळत नाही हा मी आहे का. बघा पहिले दाढी होती, केस होते बरोबर सेट. तुम्ही पण झाले का शॉक? तुम्ही पण शॉक झाले का गाईस? बापरे ते गॉगल, बापरे बाप. हा कुठला ॲटिट्यूड आहे? मी स्वतःला म्हणत आहे की हा कुठला ॲटिट्यूड आहे म्हणून. गाईस झोप लागली आहे. आणि इथं बघा किती वाजले आहे, 12:30 वाजले. आणि इथं बघा काही लिहून आहे. हे कुठे गेलं? हे परत कुठे गेले? एक मिनटं गायचा. 1 hour, 1 घंटा थांबावं लागेल गाईस. मी लवकर काम करतो गाईस आणि लवकर झोपतो. उद्याचा पण ब्लॉग करायचा आहे मला. सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. लवकर काम करतो आणि झोपतो मी. उद्या संडे आहे गाईस आणि संडेला वर्किंग आहे. मला कळलं ना काय करू यार, मी या कामाने वैतागलो आहे मी. एक हप्ता तर पूर्ण ऑफिसचं काम असतो, त्यानंतर ब्लॉगिंग. ये दुःख काही खतम नाही होता रे. चला काही जाऊ द्या, हे तर चालूच राहणार, काम तर चालूच राहणार मित्रांनो. चला आम्ही आराम करतो मित्रांनो. रोहिणी ताई पण नाही आहे, मी एकटं झोपणार आहे आता. काम करतो आणि झोपतो मित्रांनो. उद्या संडेच्या ब्लॉगमध्ये भेटू आता आपण, संडे वर्किंगच्या. सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. 12:30 वाजले, लवकर झोपतो गाईस. उद्या उठायचं आहे, लेट झालो. आय डोंट नो. सो उद्या भेटू मित्रांनो. बाय, गुड नाईट.